गर्भाशय प्रत्यारोपणाची जी शस्त्रक्रिया आहे ती नक्कीच वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं यश आपण मानू शकतो, पण स्वतःवरती शस्त्रक्रिया करणं, एवढे पैसे खर्च करणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय? यापेक्षा अजून एक खूप छान पर्याय तुमच्याकडे आहे. कुठला? तो म्हणजे मुलं दत्तक घेण्याचा. एकीकडे आपल्या रक्ताचा अंश जन्माला यावा यासाठी अनेक जोडपी धडपड करतात, तर दुसरीकडे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी झगडणारी मुलं असतात. एकीकडे आपलं मूल जन्माला यावं यासाठी देव, अंगारे, डॉक्टरांचे सल्ले हे सगळं करणारी जोडपी, तर दुसरीकडे एकामागून एक सांभाळता न येणारी रस्त्यावरची पिलावळ. एकाच देशात, एकाच राज्यात, एकाच शहरात, एकाच गावात, खेड्यातलं हे विदारक चित्र. रोज कितीतरी अर्भक रस्त्यावर, कचरा पेटीत, झाडाखाली, पिशवीत आणि अजून कितीतरी ठिकाणी पडलेली सापडतात. दररोज कितीतरी अवैध भ्रूण हत्या होतात, कितीतरी जीव मारले जातात आणि कितीतरी रस्त्यावर फेकले जातात. एकीकडे मुलासाठी धडपडणारी लोक, तर दुसरीकडे निर्दयीपणे रस्त्यावर फेकून दिलेली अर्भक. दिवसेंदिवस यातला समतोल वाढतोय. खरं तर या छोट्या जीवाला स्वतःपासून दूर ढकलणं हा क्रूरपणा. काही जणांच्या कृत्यामुळे त्या बाळाचा जीव धोक्यात येतो. काही वेळा ते बाळ आयुष्यभरासाठी कुठल्या तरी व्याधीने त्रस्त होऊ शकतं. पण याचा एक दुसरा पैलूही असू शकतो. हे बाळ एखाद्या कुमारी मातेचं किंवा एका अशा दाम्पत्याचं असू शकतं जे त्या बाळाचं संगोपन नीट करू शकत नाहीत. पण त्या चिमुकल्याला कुठेही फेकण्यापेक्षा त्याला मायेचं घर तुम्हीच देऊ शकता. शासनाने लॉ मध्ये आता असं म्हणलेलं गेलं आहे की तुम्ही कुठल्याही NGO कडे जाऊन, म्हणजे ज्या स्पेशली अडॉप्शन मध्ये काम करणाऱ्या NGOज आहेत तिथे जाऊन तुम्ही एक डीड ऑफ अडॉप्शन, ज्याला परित्याग पत्र म्हणतात, ते बाल कल्याण समिती समोर तुम्ही साईन करून त्या मुलाला तिथे सोडू शकतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 60 दिवसाची तुम्हाला एक हक्क भेटतो की 60 दिवसामध्ये तुम्ही कधीही येऊन तुम्ही तुमचं मूल परत घेऊन जाऊ शकता. मात्र तुम्ही त्या 60 दिवसात आला नाही तर त्या संस्थेला किंवा बाल कल्याण समितीला म्हणलं पाहिजे की त्यांना हक्क असतं की ते कुठल्याही कुटुंब ज्याला अडॉप्शनमध्ये त्या मुलाची गरज असेल त्याला ते देऊ शकतात. अशी रस्त्यावरची मुलं आपल्याला दिसली तर आपण त्यांना दया दाखवून, त्यांची कीव येऊन त्यांना खाऊ नाहीतर पैसे देतो. पण थोडा पुढे जाऊन विचार केला तर त्यांची सुरक्षा, त्यांचे हक्क, त्यांचं घर हे त्यांना कधी मिळणार याचा आपण विचारच करत नाही. आपल्या स्वतःच्या मुलाचं हसणं, खेळणं, बागडणं, मस्ती करणं, त्याचं रडणं, त्याच्या मागण्या पुऱ्या करणं हे सगळं आपल्या घरी यावं असं प्रत्येक जोडप्याला वाटतं. पण दुर्दैवाने प्रत्येकाच्या घरात हे सुखाचे क्षण येतीलच असं नाही. हे क्षण तुम्हीही अनुभवू शकता. जे लोक दत्तक घेतात त्यांचं टेन्शन दूर होतं, आई वडील आनंदी होतात. त्यांचे हार्मोन्स जे आधी आम्ही इतका प्रयत्न करून औषधं देऊन जे नॉर्मल झाले नव्हती ती हार्मोन्ससुद्धा त्यांची सुरळीत झाली आणि त्यांना स्वतःचं मूल झालं. आणि त्या लोकांनी पहिल्या मुलाला किंवा मुलीला कधीही म्हणजे स्वतःचं नाही असं समजलं नाही, पण त्यांना असं वाटतं की ह्याच्या पायानेच हे दुसरं बाळ आमचं स्वतःचं आलं. आपण 2 ॲक्ट्स खाली अडॉप्ट करू शकतो. एक तर आहे हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट आणि दुसरा ॲक्ट आहे ज्युव्हनाईल जस्टिस ॲक्ट. हिंदू अडॉप्शनमध्ये मात्र सगळे हिंदूज अडॉप्ट करू शकतात. ज्युव्हनाईल जस्टिस ॲक्टमध्ये जे नॉन हिंदूज, पारसीज म्हणावा, मुस्लिम्स म्हणावा, ख्रिश्चन म्हणावा ते अडॉप्ट करू शकतो. या दोन्हीमध्ये कोर्टाचं असं म्हणणं असतं की तुम्ही त्या मुलाच्या नावाने जे नवीन नाव जे तुम्ही तुमच्या मुलाला दिलेलं आहे त्याच्या नावाने मात्र तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे तुम्ही काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी. तर ती इन्व्हेस्टमेंट मात्र तुम्हाला कोर्ट तुमच्या इन्कमप्रमाणे तुम्हाला ते सांगतं. मुलं दत्तक घ्यायची म्हटली की खूप मोठी प्रक्रिया आहे. यात खूप वेळ जातो, पैसाही खूप लागतो. पण हे सगळे गैरसमज आहेत. ते दूर करून तुम्हालाच पुढचं पाऊल टाकायचंय. याबद्दल नक्की विचार करा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.